संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण असते, जी आम्हाला विश्वासात मजबूत बनविते. काय आमच्यासाठी संकटे ही संधी देणारी आहेत? येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, पौलाची चौकशी अद्याप संपलेली नव्हती. आपण पाहिले होते त्याप्रमाणे फेस्ताने अग्रिपाबरोबर पौलाची भेट व्हावी व पुढील चौकशी व्हावी म्हणून सर्व योजना केली होती. आता पौल अग्रिपासमोर आहे आणि याच संधीचा उपयोग पौल कसा करून घेतो हे पाहण्यासाठी आपल्याला आजचे अध्ययन लक्षपूर्वक पाहावे लागेल. माझी खात्री आहे आपण यासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 25व्या अध्यायाच्या 22 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आम्ही पाहिलं की कशा प्रकारे फेस्तासमोर पौलाची चौकशी सुरू झालेली आहे. 23वं वचन आम्हाला सांगतं, 25वा अध्याय 23वे वचन, दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्निका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेले आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. तो कशा प्रकारचा देखावा होता ह्यापेक्षा अधिक प्रेक्षक एखाद्या सुवार्तिकाला त्याच्या सभेत मिळाले असतील काय जितके पौलाला मिळाले हे लक्षात घेण्यासारखे आहे. व्यवस्था सर्व नाटकीय आणि समारंभपूर्वक करण्यात आली होती. पौल साखळ्यांनी बांधलेल्या स्थितीमध्ये तेथे राजापुढे आणि राजकीय मंडळीपुढे येतो. फेस्ताने अग्रिपाला सांगितले की तू मला पौलावर काहीतरी आरोप ठेवण्यास मदत कर, कारण त्यामुळे आपल्याला त्याला कैसरापुढे पाठविता येईल. 24 ते 27 वचने पुढे सांगतात. 24 ते 27 वचने. तेव्हा फेस्त म्हणाला, अग्रिपा राजे व आम्हाबरोबर उपस्थित असलेले सर्व जन हो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना, ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुद्यांच्या सर्व समुदायाने येरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला, परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरविले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही. तुमच्या पुढे व विशेष करून अग्रिप्पा राजे आपणापुढे ह्याला आणले आहे, अशा हेतूने की चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे, कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे पौलावर दोषारोपण करण्याकरिता हे लोक कारण शोधत आहेत. आतापर्यंत नोंदणी केलेल्यांपैकी पौल ह्या संधीचा लाभ एका महान संदेशाला देण्याकरिता करून घेतो. आपण आता पुढच्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी पाहणार आहोत. 26व्या अध्यायामध्ये अग्रिप्पा समोर पौल आम्हाला दिसत आहे. पौलाची ही साक्ष म्हणजे पौलाने आपला बचाव करण्यासाठी केलेले भाषण नव्हते, तर ते पौलाने सांगितलेले शुभवर्तमान आहे, जे अग्रिप्पाला आणि इतर उपस्थित जणांना येशू ख्रिस्ताकरिता जिंकण्याच्या उद्देशाने त्याने दिले. हा एक नाटकीय प्रसंग आहे आणि हा अध्याय वाङ्मयातील एक उत्तम नमुना असे आपल्याला पाहावयास मिळते. जगाचे वाङ्मय किंवा प्रेरणेने लिहिल्या गेलेले वाङ्मय असे आपण म्हणू शकता. श्रोत्यांनो, 26वा अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, तुला स्वतःच्या तर्फे बोलावयास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले. पौलाचे अग्रिप्पा समोर येणे हे माझ्या मते त्याच्या सेवा कार्यातील सर्वात उच्च असा बिंदू होता. ही परमेश्वराने केलेल्या भविष्यांची पूर्णता आहे की पौलाला राजांसमोर आणि राजकारणी लोकांसमोर साक्ष द्यावी लागेल. आणि ह्याबद्दल काही शंका नाही
की ही देवाची इच्छा होती की त्याने अग्रिप्पा राजापुढे यावे. मी आपणाला आधीच सांगितले आहे श्रोत्यांनो की ह्या अध्यायाचा माझ्या जीवनावर फारच मोठा परिणाम झालेला आहे आणि ह्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला आहे की शेवटी मी सुद्धा सेवा कार्याकरिता अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अग्रिप्पा राजासमोर पौलाने दिलेल्या संदेशाकडे लक्ष देण्याआधी आम्हाला ह्या अध्यायातील इतर गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की पौलाची सुनावणी होत नाही आहे. ही कोर्टातील सुनावणी नाही. पौल अग्रिप्पासमोर स्वतःचा बचाव करीत नाही, परंतु तो शुभवर्तमान सांगत आहे. ह्या ठिकाणी कोर्टातला खटला सुरू नाही. अग्रिप्पासमोर पौल बचाव करीत नाही, परंतु तो शुभवर्तमान सांगत आहे. हा काही न्यायसभेचा खटला नव्हता. त्यामुळे पौल ह्या ठिकाणी अग्रिप्पासमोर आपला बचाव करण्याचा प्रयत्न करीत नाही. पौल ह्या ठिकाणी शुभवर्तमान सांगतो. खरे पाहू गेले असता पौलाने कैसराकडे न्याय मागितला आहे. त्याने अग्रिप्पा राजाकडे न्याय मागितलेला नाही. त्यामुळे पौलाची फेस्ताच्या हातून सुटका झाली आहे. ह्या अध्यायातले शेवटले वचन ह्याची आम्हाला खात्री करून देते. लक्षात ठेवा की ह्या समय नवा करार लिहिला गेला नव्हता. जे काही पौल बोलत होता ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली बोलत होता. 32 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 26 अध्याय आणि 32 वचन. तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करिता आले असते. त्यांना पौलावर दोष लावण्यास काहीच अधिकार राहिलेला नाही. त्याचप्रमाणे ते पौलाला मोकळेही करू शकत नाहीत. ते असहाय्य आहेत. म्हणून पौलाने ह्या ठिकाणी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु अग्रिप्पाला व इतरांना ख्रिस्ताकरिता जिंकण्याचा तो प्रयत्न करतो. तो काही खटला नव्हता, परंतु पौलाचे सामुदायिकरित्या राजा अग्रिप्पासमोर आणि कोर्टासमोर आगमन आहे, जेणेकरून त्यांना समजावे की पौल ज्या मार्गाविषयी सांगतो तो मार्ग कोणता आहे. आपण पाहता की प्रत्येक जण ह्या मार्गाविषयी बोलत होता. ते एकमेकांना विचारित होते की काय तुम्ही ह्या मार्गाविषयी ऐकले आहे? आणि दुसरा व्यक्ती उत्तर देत असे की होय, थोडे बहुत तर मी ऐकलेले आहे. काहीतरी नवीन आजूबाजूला घडत होते. तर ते सर्व काय होते? मी कल्पना करू शकते की अग्रिप्पा राजे आणि फेस्तामध्ये सुद्धा ह्याविषयी वार्तालाप झाला असेल. अग्रिप्पाने म्हटले असेल की मी ह्या बाबतीत बरेच ऐकले आहे, परंतु अधिक जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. एखाद्या जाणकाराकडूनच आम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून अशा प्रकारे जनसमुदायापुढे पौलाला आणण्यात येत आहे की त्याने त्या मार्गाविषयी सगळ्यांना सांगावे. मला वाटतं की क्वचितच अशा प्रकारे जनसमुदायासमोर शुभवर्तमान सांगण्याची संधी एखाद्या सुवार्तिकाला प्राप्त झाली असेल, कारण अशा प्रकारची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता कमी होती. त्या समारंभात इतर विश्वास बाळगणारे लोक सुद्धा होते. इतर देवी देवतांची पूजा करणारे लोक होते आणि राज्यात काहीतरी समारंभ होत आहे की काय असे वाटत होते, कारण त्या ठिकाणी तुतारी वाजविण्यात येत होत्या. त्या विभागातील सर्व प्रमुख नेते मंडळी त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे जागा मिळण्यासाठी लोकांची झोंबाझोंबी झालेली असणार. जनसमुदायात जांभळे वस्त्र घालून अग्रिप्पा आणि बर्निका हे सुद्धा होते. बर्निका जी हेरोद अग्रिप्पा एकची सगळ्यात मोठी मुलगी होती. त्या ठिकाणी रोमन बादशहाची सोनेरी पट्ट्याची पितळीची टोपी सुद्धा होती. तसेच त्या प्रांतातील सर्वच विद्वान मंडळी एकत्र जमलेली पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कवायतीच्या वेळी दिसण्यात येणारी शिस्त आणि करारीपणा त्या ठिकाणी रोमन साम्राज्याच्या गौरवाची आणि वैभवाची आठवण करून देत होता. लक्षात घ्या श्रोत्यानो की डॉक्टर लूक ह्याची नोंद अशा प्रकारे करतात. आणि उद्यापासून अग्रिप्पा आणि बर्निका हे ह्या ठिकाणी ऐकायला येणार आहेत. त्यांच्याबरोबर मुख्य सरदार होते. त्याचप्रमाणे फेस्ताने आज्ञा केल्याप्रमाणे शहरातील सर्व प्रतिष्ठित लोक त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता पौलालाही समोर आणण्याची फेस्ताने आज्ञा दिलेली आहे. 25 अध्याय 23 वचन मी पुन्हा एकदा आपणाकरिता वाचत आहे.
दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्निका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. आपण आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे पौलाच्या साक्षीपूर्वीचा देखावा आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करा. ही सर्व सभा फक्त एका गोष्टीसाठी आहे. पॉल नावाच्या कैद्याकडून त्यांना ऐकायचे आहे. हा तोच आहे ज्याने ह्या आधीच रोमन साम्राज्यातील प्रमुख शहरात त्या मार्गाविषयी संदेश दिलेला आहे. निश्चितच पूर्वेकडील भाग ह्या मार्गाचा प्रसार करीत होता. ज्या वेळेस त्या भव्य सिंहासन असलेल्या खोलीचे दरवाजे उघडण्यात आले, त्यावेळेस साखळ्यांनी बांधलेला एक कैदी त्या ठिकाणी ह्या रंगमय दृश्यात प्रवेश करतो. त्याचा पोशाख कैद्याप्रमाणे आहे, जणू तो एक भयंकर अपराधी असावा. त्याला साखळ्यांनी बांधण्यात आलेले आहे आणि 2 रोमन सैनिकांच्या मध्ये तो उभा आहे. त्याचे बाहरी रूप, त्याचा पेहरावा प्रभावी नाही. हा मनुष्य लोकांना शिकवतो आणि सांगतो येशूच्या मृत्यूबद्दल. त्याला पुरण्यात आले, त्याला जमिनीत पुरण्यात आले आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा येशूच्या मृत्यूबद्दल आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल लोकांना सांगतो आणि शिकवतो. हा शिक्षण देतो आणि सांगतो की प्रत्येकाने पाप केलेले आहे आणि प्रत्येकाला तारणाऱ्याची आवश्यकता आहे. हा तोच आहे जो अधिकाराने त्या मार्गाविषयी आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी सांगतो. आणि ते त्याचे ऐकतील, कारण त्याला माहीत आहे की कसे बोलावे, आणि त्याचप्रमाणे तो विद्वान मनुष्य आहे. स्वर्गाचे तेज त्याच्या तोंडावर आहे. तो तार्सस्कर शॉल नाही, तर प्रेषित पॉल आहे. किती अंतर त्या एकाच व्यक्तीच्या जीवनात आम्हाला आढळते आणि त्या जमलेल्या लोकांना सुद्धा पाहायला मिळते. फेस्ताने सांगितले की कशा प्रकारे पौलाला यहुदी लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला. यहुद्यांनी त्याचा किती द्वेष केला, तरीही त्यांना त्याच्यावरील आरोप सिद्ध करता आलेला नाही. सर्वांच्या नजरा पौलाकडे लागलेल्या होत्या आणि मला वाटतं त्याचप्रमाणे पौल सुद्धा जनसमुदायातील प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असावा. लोकांचा त्याच्या बाबतीत वेगवेगळा समज होता. स्मरण करा की प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 15:18 म्हटले, जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. हा तर येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी होता, म्हणून जग त्याचा द्वेष करीत होते.
होय श्रोत्यानो, पॉल हा प्रभूचा खरा प्रेषित होता. त्यामुळेच काही दोष नसताना सुद्धा त्याला अशा प्रकारे छळ सोसावा लागला. मला असं वाटत नाही की पॉल हा शारीरिकदृष्ट्या सुंदर किंवा आकर्षक असावा. किंबहुना त्याची शरीर प्रकृती साधारण अशी होती. परंतु त्याच्यामध्ये एक आकर्षण होते, जे परमेश्वराच्या कृपेद्वारे त्याच्या लोकांना प्राप्त होते. काही स्वतंत्र मतवादी लोक पौलाला घातक पॉल असे म्हणतात. परमेश्वर पौलाला शक्ती देत होता. जर आपणास त्याला घातक पॉल असे संबोधायचे असेल तर संबोधा, परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराच्या वचनामध्ये तसे नाही. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचनामध्ये पॉल म्हणतो, गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. जर आम्ही सुद्धा पौलाबरोबर असे म्हणू शकू तर किती बरे होईल. आता आपण आपले लक्ष ह्या तेजस्वी आणि मनमोहक दिखाव्यापासून 2 प्रमुख व्यक्तींकडे देऊया, जे ह्या समुदायात अगदी वेगळे आहेत. अग्रिप्पा आणि पॉल हे ते 2 प्रमुख पुरुष त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यात किती विरोधाभास आहे ते आपण पाहणार आहोत. त्यांच्यापैकी एक जण राजाची वस्त्रे परिधान केलेला असा आहे, तर दुसरा हा कैद्याची वस्त्रे परिधान केलेला आहे. एक जण सिंहासनावर बसलेला आहे, तर दुसरा साखळ्यांनी बांधलेला आहे. एकाने राजमुकुट घातलेला आहे, तर दुसरा साखळ्यांनी बांधलेला आहे. अग्रिप्पा हा राजा आहे, परंतु तो पापाच्या गुलामीत आहे. पॉल साखळ्यांनी बांधलेला एक कैदी आहे, परंतु पॉल हा पापापासून मुक्तीचा अनुभव घेतलेला असा व्यक्ती आहे. त्याला येशू ख्रिस्तामध्ये स्वतंत्रता प्राप्त झालेली आहे. अग्रिप्पा हा जगिक राजा आहे, जो स्वतः पापाच्या बंधनातून स्वतःची किंवा दुसऱ्या कोणाचीही सुटका करू शकत नाही. पॉल ह्या ठिकाणी ज्या राजाने त्याला पापापासून मुक्त केलेले आहे त्याचा दूत आहे, आणि तोच अग्रिप्पाची पापाच्या वाईट परिणामातून सुटका करू शकतो. आपल्याला ह्या प्रसंगी एका गोष्टीचे स्मरण ठेवले पाहिजे की अग्रिप्पा हा हेरोदाच्या कुटुंबातील आहे. मला जर काही माहिती आहे तर हेच की तो अगदी नीच अशा कुटुंबात जन्मलेला आहे, ज्या कुटुंबातून पापाची दुर्गंध अद्यापही येत होती. अशा नासलेल्या कुटुंबातून तो होता. पवित्र शास्त्रातील सर्वात वाईट कुटुंब हे होते, आणि त्या कुटुंबाबद्दल असे बरेच पवित्र शास्त्रात लिहिलेले आहे. हेरोदाला त्याचे फळ देवाकडून मिळाले. अग्रिप्पा हा विद्वान माणूस होता, आणि अशा पार्श्वभूमीनंतरही तो त्याच्या बऱ्याच बाबतीत श्रेष्ठ होता. त्याला मोशेचे नियमशास्त्र ठाऊक होते. त्यामध्ये काय सांगितले आहे ह्याची त्याला माहिती होती. पौलाला ह्या ठिकाणी आनंद झाला, कारण त्यामुळे त्याला अशा पुरुषाशी बोलण्याची संधी प्राप्त झाली ज्याला माहिती होती, आणि त्याच्यावर केलेल्या आरोपांना तो समजू शकत होता. मी प्रथमच सांगितल्याप्रमाणे श्रोत्यानो, तुरुंगात 2 वर्षे राहिल्यामुळे पॉल थोडा अधीर झाला होता. तो यरुशलेमेतील जमावासमोर उभा राहिला होता. तो रोमन सरदारासमोर उभा राहिला होता, आणि फेलिक्स समोरही तो उभा राहिला होता. त्याचप्रमाणे खाजगी भेटीत तर पॉल फेलिक्स समोर बऱ्याच वेळा उभा राहिला होता. नंतर तो फेस्तासमोर उभा राहिला, आणि आता तो अग्रिप्पाच्या समोर उभा आहे. ह्यांच्यापैकी एकालाही पौलावर आरोप ठेवण्यामागचे कारण काय हे समजू शकले नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी एकालाही शुभवर्तमानही समजलेले नाही. हे जो रोमन सरदार यरुशलेममध्ये होता त्याला सुद्धा लागू आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की हे लोक ख्रिस्ती लोकांच्या सहवासात राहत होते, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या भागात राहत होते. त्यांनी प्रेषित पौलाचे शुभवर्तमानासंबंधीचे संदेश ऐकलेले होते, आणि आता ही तीच परिस्थिती होती. पौलाचा हेतू असा होता की स्वतःचा बचाव करण्यापेक्षा येशू ख्रिस्ताचे विशाल आणि भव्य रूप अग्रिप्पाला दाखवून द्यावे. ती शुभवर्तमानाची घोषणा होती. 2 आणि 3 वचने आम्हाला सांगतात, अग्रिप्पा राजे, यहुद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यात आपण विशेष जाणते आहात, आणि यहुदी ज्याविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे. ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो, आणि मी आपणाला विनंती करतो की शांतपणे माझे भाषण ऐकून घ्या. आता पॉल
अशा माणसासमोर बोलणार आहे की ज्या विषयावर बोलणार आहे ते ह्या माणसास समजेल. अग्रिप्पा हा विद्वान मनुष्य होता. त्याला मोशेचे नियमशास्त्र माहिती होते आणि त्याला यहुद्यांची पार्श्वभूमी सुद्धा ठाऊक होती. पौलाला अशा माणसासमोर शुभवर्तमान सांगण्याची संधी मिळाली म्हणून तो आनंदी झालेला आहे. आता आपण 4थं वचन वाचूया. तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकात व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहुद्यांना माहिती आहे. ह्या ठिकाणी आता पौल आपले भाषण सुरू करीत आहे. आपण पाहिलं की अग्रिप्पा हा विद्वान मनुष्य होता. त्याला नियमशास्त्र माहिती होते. त्याला यहुद्यांची पार्श्वभूमी सुद्धा ठाऊक होती. आणि पौल ह्यामुळे आनंदित झाला आहे कारण ह्या प्रकरणात खरे काय आहे आणि त्याचे नैसर्गिक स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायची अग्रिप्पाची मनापासून इच्छा होती. पौलाला सुद्धा नियमशास्त्र फार चांगल्या प्रकारे माहीत होते, परंतु फरक एवढाच होता श्रोतांनो की त्याची ख्रिस्ताशी भेट झालेली होती. त्याच्यासाठी आता नियमशास्त्राला नवीन अर्थ प्राप्त झालेला होता. आता त्याला कळून चुकले होते की त्याला जे आवश्यक होते ते देवाने त्याला पुरवले आहे. देव गौरवी आणि चांगला आहे हे त्याला कळले होते. येशू ख्रिस्ताद्वारे त्याने मानवजातीवर कृपा केली आहे हीच गोष्ट अग्रिप्पाला समजावी अशी पौलाची इच्छा होती. जेव्हा पौलाने बोलावयास सुरुवात केली तेव्हा त्याचा आत्मा समाधानाने भरून आला. त्याचे भाषण एक महान संदेश होता. जरी ह्या ठिकाणी अनेक हजारो लोक उपस्थित होते तरी पौलाला फक्त एकाच व्यक्तीबरोबर बोलायचे होते आणि तो एकाच व्यक्तीसोबत बोलत आहे, ती म्हणजे अग्रिप्पा. त्याला ख्रिस्तासाठी जिंकण्याचा तो प्रयत्न करीत आहे. मोठ्या आदराने आपल्या भाषणाची सुरुवात करून तो अग्रिप्पाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की ह्या संधीमुळे त्याला स्वतःला किती आनंद झाला आहे. प्रथम आपल्या तारुण्याविषयी सांगून स्वतःची पार्श्वभूमी देऊन आपल्या जीवनात बदल कसा झाला तो अग्रिप्पाला सांगतो. शेवटी ख्रिस्ताकरिता त्या मनुष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. श्रोत्यानो, जर आपण हा पौलाचा संदेश न थांबता वाचाल तर तो आपणाशी अवश्य बोलेल. खरे पाहता त्याची स्वतःचीच ही गोष्ट आहे आणि नंतर मी ह्यावर काही टिप्पणी करेन. 26वा अध्याय 5 पासून पुढची वचने मी आपणाकरिता वाचत आहे. ते पहिल्यापासून मला ओळखतात म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परुषी. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरिता मी उभा आहे. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुद्यांनी आरोप ठेवला आहे. देव मेलेल्यांना उठवितो हे तुम्हापैकी कित्येकास अविश्वसनीय का वाटावे? मलाही खरोखर वाटत असे की नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या आणि तसे मी यरुशलेमेत केलेही. मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे. त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे. हे चालू असता मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून मी दमिश्काकडे चाललो होतो. तेव्हा हे राजा, वाटेवर 2 प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की शाऊला, शाऊला, माझा छळ का करीतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण. मी म्हटले, प्रभू, तू कोण आहेस? प्रभू म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तर उठ व आपल्या पायांवर उभा राहा, कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवितो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.
श्रोत्यानो, ह्या वचनावर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आलेली संधी सोडणे हे पौलाच्या स्वभावात नव्हतेच आणि म्हणून त्याने या संधीचा उपयोग स्वतःची साक्ष देण्याने केली. काय आमच्या जीवनामध्ये अशी काही साक्ष आहे की जी आपण इतरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो? प्रियांनो, आमच्या जीवनातील चिंता, काळज्या, संकट हे सर्व एका विशिष्ट गोष्टीसाठी होत असतात आणि ती गोष्ट म्हणजे देवाचे गौरव. काय आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणातून आम्ही देवाचे गौरव करीत आहोत? आजचे अध्ययन आम्हासाठी फलदायी आहे आणि यासाठी आपण देवाचे आभार मानूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आज आम्हाला जाणीव झालेली आहे, तू आज आम्हाला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहेस की मनुष्याचं आद्य कर्तव्य काय आहे. आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव करावं, तुझी स्तुती करावी, हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमच्या जीवनामध्ये सातत्यानं तू संधी देत असतोस की आलेल्या प्रत्येक संधीच्या द्वारे आम्ही तुझं गौरव करावं, तुझी स्तुती करावी, की जेणेकरून प्रभूजी आम्ही तुझे अधिक जवळचे आणि बाप्पा तुझ्यावरती प्रीती करणारी अशी तुझी लेकरं आम्ही बनू शकू. आज प्रभूजी आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करीत आहोत. आमचं जीवन हे तुझ्या गौरवासाठी आहे हे आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामधल्या उणीवा तू काढून टाक आणि प्रभूजी तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण होऊन आम्ही केवळ तुझे आभार मानणारे, तुझं गौरव करणारे अशी तुझी लेकरं बनावी. यासाठी प्रभू परमेश्वर दे बाप्पा, इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.